नवरी जेव्हा लग्नानंतर सासरी जाते तेव्हा तिच्या पदराला किंवा कमरेला ओटी बांधली जाते. लग्नात नवरीच्या कमरेला ही ओटी का बांधतात? तर नवरी जेव्हा लग्नानंतर सासरी जाते तेव्हा तिच्या कमरेला ओटी बांधण्याची ही परंपरा अर्थपूर्ण आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. यामागचा अर्थ असा की ओटीमध्ये सहसा हळद, कुंकू, तांदूळ, नारळ किंवा पैसे ठेवले जातात. हे सर्व लक्ष्मीचं प्रतीक आहे. नवरी ही घरातील लक्ष्मी म्हणून येते, म्हणून तिचं स्वागत समृद्धीच्या चिन्हांनी केलं जातं. माहेरची लक्ष्मी सासरी जात असताना ती रिकाम्या हाती जाऊ नये, तिच्यासोबत धान्याची आणि अन्नाची समृद्धी कायम राहावी म्हणून ही शिदोरी तिच्या कमरेला बांधली जाते. ती आता त्या कुटुंबाचा भाग झाली आहे ही भावना यातून व्यक्त होते. हळद, कुंकू आणि अक्षता या गोष्टी शुभ मानल्या जातात. त्या नवरीला नजर लागू नये, वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावं म्हणून बांधल्या जातात. कमर ही स्त्रीच्या मातृत्वाशी जोडली जाते, त्यामुळे ओटी बांधून तिच्या स्त्रीत्वाचा आणि भविष्यातील कुटुंब वृद्धीचा आशीर्वाद दिला जातो. थोडक्यात काय तर ओटी बांधणं म्हणजे तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस, तुझं स्वागत आहे, तुझं आयुष्य सुख समृद्धीनं भरलेलं असो असा एक सुंदर संदेश दिला जातो. याबद्दल तुम्हाला माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा.